आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मवियाला सुरुंग लागायला सुरुवात झाली आहे। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये बिहार निवडणुकीनंतर दुरावा वाढत असल्याचं दिसून येत आहे। बिहारमधल्या पिछाडीनंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी उघडपणे काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती। अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आडमुठे भूमिकेमुळे आणि शिवसेना अडून बसल्याने जागा वाटपाला उशीर झाला आणि त्याचा परिणाम विजयावर झाल्याची भावना काँग्रेस नेत्यांनी बैठकीदरम्यान बोलून दाखवली, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आता दुरावा वाढत असल्याचं दिसून येते। मवियामध्ये दुरावा वाढतोय का, अधिक माहिती आहे? दीपाली, खरं तर हा दुरावा विधानसभा निवडणुकीनंतरच वाढायला सुरुवात झाला होता। कारण का विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव महाविकास आघाडीला मिळाला त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सुरू झाल्या होत्या। विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। आता देखील आपण पाहतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठे ना कुठेतरी मनसेची एंट्री होते। यामुळे काँग्रेस पक्ष आधीपासूनच पिछाडीवर होता। मात्र आता बिहार निवडणुकीमध्ये त्यांना हार मिळाली, त्यांचा पराभव झाला। त्यामुळे आता मनसेसोबत जाणं दूरच, मात्र शिवसेनेसोबत देखील जाण्यासाठी नेते तयार नसल्याची माहिती आपल्याला सूत्रांतर्फे मिळत आहे। त्याचं कारण म्हणजे की बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायला उशीर केला आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली। त्यानंतर अनेक त्यासाठी प्रत्युत्तर काँग्रेस पक्षाकडूनही आल्या। आपण पाहिलं तर मग काल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा मुंबई दौरा होता। या दौऱ्यामध्ये त्यांनी एकला चलो रेचा नारा जरी दिला असला तरी देखील अंबादास दानवे यांच्या विरोधामध्ये सूर जो आहे तो नेत्यांनी त्यांच्याजवळ बोलून दाखवला, पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवला। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने बहुतेक जागा घेतल्या, त्यांनी त्या जागा अडवून ठेवल्या आणि त्यामुळे आपला पराभव झाला, अशी देखील तक्रार त्यांनी केली। त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेसोबतही न जाता एकट्या म्हणजे 227 जागा आपण एकट्याने लढायच्या असा जो निर्धार आहे तो काँग्रेस नेत्यांनी घेतला आणि तशी तक्रार देखील त्यांनी शिवसेनेचे विरोधी काल चेन्नीथला यांच्याकडे केली। त्यामुळे आगामी काळामध्ये चित्र दिसून येऊ शकतं की महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे बाहेर झाला देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। निश्चितच जुई, त्यामुळे मवियामध्ये सुरुंग लागायला सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल। धन्यवाद जुई या सविस्तर माहितीसाठी। तर बिहारच्या निकालानंतर मवियामध्ये सुरुंग लागतो की काय अशी चिन्ह सुरू दिसत आहेत, कारण बिहारच्या निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये दुरावा हा वाढताना दिसतोय। मुंबईत रमेश चेन्नीथला यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अल्पसंख्याक मतदार आपल्यासोबत जोडण्याकरता एकला चलोरीची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे आता येत्या निवडणुकीत काँग्रेस केवळ मनसे नाही तर शिवसेनेचीही साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे।